नेमका आता हिवाळा सुरू आहे का पावसाळा आहे बघा ते काही कळेना आणि अशा ह्या वातावरणात की नाही सर्दी खोकल्यानं पण हैराण केले। मग अशा वेळेस गरमागरम पाया सूप करून प्यायचं। आता हा व्हिडिओ बघितला की नाही की निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांची पहिली बघा चिवचिव सुरू होणार आहे। काय पण खाता, जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी सर्दी झाल्यावर काय करायचं, मग नुसतं जिभेचं चोचलं वगैरे वगैरे। आता हे बघा, ज्यांना खायचं आहे की नाही ते खातील आणि ज्यांना नाही खायचं आहे त्यांनी काढा करून प्यायचं। उगाच बिनकामाची चिवचिव कशाला। तर बकऱ्याचे पाय बघा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी गव्हाचं पीठ त्याला चांगलं चोळायचं आणि मग गरम पाण्यानं ते स्वच्छ बघा धुवून घ्यायचं आहे। आता वाटण्यासाठी कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, काळी मिरी, जिरं हे मिक्सरला बघा फिरवून घ्यायचं। आता कुकरमध्ये तेल घालायचं आहे, तूप घातलं तरी चालतंय। आता माझ्याकडचं तूप संपलेलं, मग त्याच्यात खडा मसाला घालायचा, बारीक चिरलेला कांदा घालायचा, मग स्वच्छ धुतलेले त्याच्यात पाया घालायचे आणि 2 मिनिटं बघा चांगलं हे परतून घ्यायचं आहे। मग आपण केलेलं वाटण आहे का नाही ते घालायचं, पुन्हा चांगलं जरा उलतपालतं करायचं। मग हळद, मीठ, कोथिंबीर घालून पुन्हा सगळं हे मिक्स करायचं आणि मग गरम पाणी घालून बघा कुकरला चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे चांगला अर्क त्याच्यात उतरतोय। आता सांधेदुखीसाठी किंवा आरोग्य सुधारण्यासाठी हे सूप एकदम बेस्ट आहे बघा। गरमागरम सूप पिलं की सर्दी खोकल्याला पण झटकन आराम मिळतोय। तर नक्की बनवा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा।